नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आता 29 मार्चला शनिवारी शनी अमावस्या आलेली आहे आणि या दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे आणि शनी अमावस्या देखील आहे। तर दुर्लभ योग असा जुळून आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ती करण्यासाठी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय अतिशय साधा सोपा आहे। हा उपाय कोणीही करू शकतं आणि या उपायाने आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहेत। कारण आपण खूप कष्ट करत असतो, प्रत्येक वेळेला आपलं काहीतरी काम चालू असतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपली धडपड चालू असते, परंतु मनासारखं यश मात्र आपल्याला मिळत नाही। आणि त्याचसाठी आपल्याला असे उपाय अशा या दुर्लभ योगावरती करायचे असतात आणि त्यावेळेला हे उपाय केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात, आपले जी काही अडथळे असते ते सुद्धा कमी होतात। त्यामुळे आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत। आता उपाय काय आहे हे पाहण्यापूर्वी जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा उपाय शनिवारी 29 मार्च 2025ला रात्री 8:18 करायचा आहे। अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि त्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे। आता मातीची पंती आपल्याकडे दिवाळीच्या वेळेला आपण ज्या वेळेला दिवे लावतो त्यावेळेला आपल्याकडे शिल्लक असतात, तर त्यामधीलच एक पंती आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये द्विमुखी वाती घालून आपल्याला तो दिवा बरोबर 8:18 मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे। आता हा प्रज्वलित करत असताना आपल्याला मनापासून शनिदेवांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे आणि तो दिवा मेन दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे। आता तो लावून झाल्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर हनुमानांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। एखादी मातीची पंती घेतली तरीही चालेल आणि ती पंती आपल्याला मंदिराबाहेर जाऊन घरातलंच आपल्या तेल घेऊन जायचं आहे, वात घेऊन जायचं आहे आणि तिथे प्रज्वलित करायचे आहे। हे सुद्धा आपण या दिवशी करू शकतो। यामुळे काय होतं, शनिदेवांची कृपा आपल्यावरती होते आणि आपली जी बिघडलेली कामे आहेत ती सुरळीत होण्यास मदत होते आणि शनिदेवांचा कृपाशीर्वाद असल्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळा येत नाही। आपले प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ती होते। त्यामुळे आपल्याला हा दिवा अवश्य लावायचा आहे आणि तो सुद्धा शनिवारी संध्याकाळी 8:18 आपल्याला लावायचा आहे। तसेच हा उपाय सर्वांना करता येण्यासारखा आणि अतिशय साधा सोपा आहे, परंतु याचं फळ मात्र जास्त आहे। त्यामुळे हा उपाय आपल्याला आवर्जून या दिवशी करायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।